नमस्कार, राम राम मंडळी. इकडे इकडे उजवीकड थोडं लेफ्ट थोडं राईट. इथे सुरू अंगाशी मंडळी. आता का नाही, मी कॉमन मॅन मध्ये उभा आहे बघा. कसं आहे, मी बी कॉमन मॅन आणि सगळी जनता बी कॉमन मॅन आहे. ह्यांची बी प्रश्न आहेत का नाही, प्रत्येकाचा प्रश्न आहे तो. कारण सामान्य माणसाला समस्या सुटल्या त्या का समस्या कवा सुटल्या त्या का नाही ना. मग तुमचे प्रश्न आहेत, माझे प्रश्न आहेत. पण मला सांगा काय समस्या आहे. आम्ही काही वर्षापासून काम करत होतो, म्हणजे 10 वर्ष झाले आहे. 10 वर्ष झाले सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो. आरिच कोर पण याला. तर त्या आत्ताच्या याच्यामध्ये 7 महिने झाले आहे. तर आम्हाला वेतन नाही मिळालं आहे. पगार नाही मिळाला का? पगार नाही मिळाला. आम्ही ग्रामीण रुग्णालय बल्लारशा याच्यामध्ये 2013 मध्ये काम करत आहोत. तेव्हापासूनची आता डिसेंबर महिन्यापर्यंत आम्हाला डिसेंबर पासून 2019 पासून 1 तारखेपासून काढला गेला आहे आणि 7 महिन्याचा पगारही नाही झालेला आहे आणि काढून देण्यात आला आहे. कालच चंद्रपूरमध्ये हजारो कंत्राटी कामगारांचा आम्ही मोर्चा काढला. 7 महानगरपालिकेमध्ये काम करणारे CDC सेंटर फॉर डेव्हलपमेंट घंटागाडी कचरा उचलणाऱ्या महिला, त्यांच्या 2 महिन्यापासून पगार नाही आहे. मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यापासून पगार नाही. आणि या ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या लोकांचा 7-7, 8-8 महिने पगार नाही. याच्या मागे गेलं पाहिजे आपण. याच्या मागचं गणित असं आहे की कंत्राटदाराचे देयके थांबवून ठेवलेले आहेत. थांबवले सरकारनं. मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर, कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार आणि राज्याचे अर्थमंत्री यांना मुंबईला जाऊन भेटून आलो, सांगून आलो. या सरकारची कंत्राटी कामगाराची पगार देण्याची नियतच नाही ना. सरकारचं अजिबात दुर्लक्ष नाही आहे. सरकार पूर्ण पाठीमागे आहे या लोकांच्या. पण कधी कधी काय होते की सरकारने काही सांगितलं तर प्रशासन समजा ऐकत नसेल तर त्याला वठणीवर आणण्याचं काम हे सरकारचं आहे आणि ते काम आपण करून राहिलो आहे. 5 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये एकही उद्योग आला नाही आणि 5 वर्षामध्ये या जिल्ह्यातील कितीतरी उद्योग बंद झाले. बेरोजगारांची फौज पूर्णपणे उभी आहे आता जिल्ह्यामध्ये. विद्यार्थ्यांबद्दल तर बोलायचं झालं तर या सरकारने दुर्लक्षच केलेलं आहे. एकीकडे स्कॉलरशिप नाही, एकीकडे दुसरीकडे विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार कुठेही उपलब्ध नाही. नोकऱ्या मिळते त्या का इकडे? नाही, नोकरीची संधी आम्हालाच काढलाय सर. कुठून? चिमुरी ते RH मध्ये सुरक्षा गाडीचं काम करत होतो. गेल्या 5 वर्षापासून आम्हाला कामावरून काढलाय. कामावरून 5 महिन्यापासून. 5 महिन्यापासून शासनाच्या चुकीच्या GR मुळे. मागच्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णालयातील सुरक्षा रक्षक कामगाराचा GR शासनाने काढलेला आहे. पहिलं 50 बेडवर जे रुग्णालय 50 बेडचं आहे त्या ठिकाणी 6 सुरक्षा रक्षक होते आणि 100च्या ठिकाणी 12 होते. परंतु इतर ठिकाणी जास्त देऊन या दोन्ही जिल्ह्याला 50ला 3 आणि 100ला 6 हे देण्याचं काम केलेलं आहे. रोजगारासाठी बल्लारपूर येथे मेळावा घेण्यात आला होता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून. पण त्या मेळाव्यात एका विद्यार्थ्याने आपली समस्या व्यक्त केली. त्या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली, त्या विद्यार्थ्याला डांबण्यात आलं. त्यानंतर त्या आवाज उठवणाऱ्यांनाच जर दबवत असेल हे सरकार, तर मग हे सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने कसं आहे? गरीब लोक आहेत, त्यांना स्कॉलरशिप न मिळाल्यामुळे त्यांच्या काय हाल होतात याच्या संदर्भात आमच्याकडे जेव्हा कंप्लेंट आल्या तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेव्हा विचारलं तो गव्हर्नमेंटकडून फंड नाही असं त्यांचं काय म्हणणं आहे. काँग्रेसच्या शासनामध्ये राजीव गांधींनी सुद्धा म्हटलेलं होतं, स्वर्गीय राजीव गांधीजी जे पंतप्रधान होते त्यांनी, की मी इथं शासनाकडून 1 रुपया पाठवतो, लोकांच्या हातात 10 पैसे मिळतात. हे त्यांचं वक्तव्य आहे, हे आमचं नाही आहे. आता तर आदरणीय मोदीजी, आदरणीय फडणवीसजी यांनी डायरेक्ट लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याचा आलाय, म्हणून मधल्या लोकांना खायला मिळत नाही, म्हणून हे सगळी बोंबाबोंब होऊन राहिली आहे. ना खाने दूंगा ना खाऊंगा, ना खाऊंगा ना खाने दूंगा. ललित मोदी, नीरव मोदी, विजय माल्या, ना खाने दूंगा ना खाऊंगा. मग हे खाऊन पळाले कुठं साहेब? हे कोणाच्या कार्यकाळातली पैदाईश आहे? हे काँग्रेसच्या काळातली पैदाईश आहे. माल्या असो, नीरव मोदी असो, हे पळून का बरं गेले? कारण यांना मोदीची धास्ती वाटली म्हणून परदेशात पळून गेले. केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन पळून गेले, म्हणजे सोपस्कार पार पळून सगळे. दारूबंदीवरचा विषय असा आहे, या ठिकाणी दारूबंदी झालेली नाही, दारू महंगी झालेली आहे. आणि दुसरं, कोणी जर गुगलमध्ये टाकलं तर चंद्रपूरमध्ये सर्वाधिक गुन्हेगारांचं शहर जर कोणतं असेल, जिल्हा म्हणून जर होईल तर 30,000 पेक्षा अधिक लोकांवर दारूचे गुन्हे दाखल केले आहेत. आता चोरांना किंवा गैरकायदा काम करणारे जे लोक असतात त्यांना थांबवण्याकरता काही अवधी लागत असतो. आणि गेल्या वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी दारूबंदी झाल्यामुळे माझ्या महिला या संतुष्ट आहे. जे नवरे नाही महिला संतुष्ट नाही. काल सुद्धा दारू पकडली गडचांदूरला, महिला संतुष्ट नाही. म्हणजे दारू येते कशी या जिल्ह्यामध्ये?
पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त दारू विक्रेता जर कोणी असेल तर ते भाजपाचे कार्यकर्ता आहे. पकडलेल्या याच्यात तुमच्या पेपरच्या याच्यात आहे भाजपाचे कार्यकर्ता आहे. दारूबंदी का साइड इफेक्ट ये है कि चंद्रपुर शहर में दारूबंदी है, जिसे रोकने के लिए हमारे एक सक्षम पुलिस अधिकारी ने कोशिश की थी, जिसका नतीजा ये निकला कि उसको गाड़ी के नीचे कुचलकर वो आरोपी फरार हो गया. शेतकऱ्याचं कर्जमाफी देऊ शकत नाही आणि वार्षिक तुम्ही 5,000 देता, म्हणजे दिवसाला 17 रुपये आमचा बाप फक्त 17 रुपये घेणार. काँग्रेसच्या काळामध्ये तेवढा काय भाव नव्हता, तरी पोट भरत होतं, पण याच्यामध्ये काहीच भाव नाही. कोणतेही सरकारी हो, पण आज जे महंगाई जी वाढली आहे त्यानुसार शेतकरी मजूर जी वाढली आहे त्यानुसार शेतकऱ्याला भाव मिळतंय का, हात पण विचार केला पाहिजे आत्ताच्या सरकारने. बरं मंडळी, मी सामान्य माणूस आता तुमच्या गावाला यायला लागलोय. वाटत तुमचं गाव लागणार आहे, पुढचा टप्पा तुमच्याच गावातला, कारण मी बी सामान्य आहे, तुम्ही बी सामान्य जनता. सामान्य माणसाची नाळ जोडलेली असते हो. आलोच तुमच्या घरी, गावात येतो, आलोच बघा.